हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वाय नॉलेज चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहूया जमिनीचे वाटप नोंद कशी करतात. सो फ्रेंड, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फ्रेंड्स, जमिनीची वाटप नोंद कशी करतात ते पाहूया. जमिनीचे वाटप म्हणजे जमिनीतील सहहिस्सेदारामध्ये ज्याचे त्याचे क्षेत्र विभागून देणे. वाटप 3 पद्धतीने केले जाते. फर्स्ट, महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटप. सेकंड, दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप. आणि थर्ड, दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून वाटप. या तिन्ही प्रकारे वाटप करताना जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण अधिनियम 1947 च्या तरतुदीचे पालन केले जाते. म्हणजेच वाटप करताना तुकडेबंदी, तुकडे जोड कायद्यात नमूद केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकाराचा जमिनीचा तुकडा करता येत नाही. जमिनीचे वाटप फक्त जमिनीच्या सहहिस्सेदारामध्येच करता येते. इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीच्या नावे वाटप करता येत नाही. वाटप तोंडी केले जाऊ शकते, परंतु नंतर असे वाटप लेखी केले आणि ते कागदपत्र वाटपासंबंधी हिस्सा दर्शवित असतील आणि त्यामध्ये किफायतशीर हिस्सा असेल तर तो दस्त नोंदणीकृतच असावा, अन्यथा तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. याचाच अर्थ तोंडी आणि अनोंदीकृत लेखी वाटपाला पुरावा म्हणून कायदेशीर मान्यता नाही. वाटप हे हस्तांतरण नाही, कारण वाटप हे जमिनीतील सहहिस्सेदारामध्येच होते. ज्यांचा मूळता त्या जमिनीत कायदेशीर मालकी हिस्सा असतोच, त्यांची मालकी काही नव्याने येत नाही. वाटपाने फक्त हिस्सा विभागला जातो. नागपूर खंडपीठ याचिका क्रमांक 2815/2003 मध्ये दिलेल्या निर्णयावर आधारित परिपत्रकानुसार वाटपपत्र नोंदणीकृत असावे अशी सक्ती करू नये अशा सूचना दिलेल्या आहेत. नंबर 1, महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटप तहसीलदारासमोरच केले जाते. असे वाटप करताना सर्व सहहिस्सेदारांची संमती आवश्यक असते. सर्व सहहिस्सेदारांची संमती असल्यास फक्त जबाब घेऊन वाटप मंजूर केले जाते. यासाठी काहीही खर्च येत नाही. नंबर 2, दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप करताना सर्व सहहिस्सेदारांची संमती आवश्यक असते. या वाटपासाठी ₹100 मुद्रांक शुल्क देय असते. अशा वाटपात स्टॅम्प पेपर, टंकलिखित वाटपपत्र, दुय्यम निबंधक कार्यालयाचे नोंदणी शुल्क यासाठी थोडा खर्च येतो. नंबर 3, सहहिस्सेदारामध्ये वाद असल्यास दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून न्यायालयामार्फत वाटप केले जाते. यासाठी दावा दाखल करून त्याची नोंदणी करावी लागते. वादी प्रतिवादींना नोटीस काढली जाते. वादी प्रतिवादी आपापली कैफियत मांडतात, पुरावे सादर करतात. त्यानंतर न्यायालयाचा निकाल दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 कलम 54 अन्वये जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला जातो. जिल्हाधिकारी रितसर वाटपासाठी प्रकरण तहसीलदाराकडे पाठवतात. तहसीलदारासमोर प्रकरण भूमी अभिलेख कार्यालयाकडे वर्ग केले जाते. भूमी अभिलेख कार्यालय अर्जदाराकडून मोजणी शुल्क भरून घेऊन मोजणी करतात. यानंतर वाटप तक्ता तयार करून तहसीलदाराकडे पाठवला जातो. तहसीलदार सर्व संबंधितांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे विचारात घेऊन वाटप मंजूर करतात. दर पद्धतीने अडवणूक कशी होते ते पाहूया. काही ठिकाणी आपापसात नोंदणीकृत वाटप करून घेतलेले असते, परंतु तो नोंदणीकृत दस्त नोंदवण्यास तलाठी नकार देतात व फक्त महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 खाली तहसीलदारासमोर झालेले वाटपच नोंदविण्याचे अधिकार आहेत. आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 खाली तहसीलदारासमोरच वाटप करून आणा असे खातेदारांना सांगतात. खरे तर आपसात केलेल्या नोंदणीकृत वाटपपत्राची नोंद घेण्यास काहीही अडचण नसते, तरीही 85चा आग्रह धरला जातो.
खातेदाराची अशी अडवणूक गैर आहे. थँक्यू.